दुर्घटनेमागील कारण काय हा सवाल प्रत्येकाला पडलेला आहे आणि VCR व्हेंचर्स कंपनीच्या विशेष ऑडिटचे आदेश देण्यात आले। 15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करा असं DGCA ने म्हटलेलं आहे। तर VCR व्हेंचर्स या कंपनीचंच ते विमान होतं ज्याच्यामध्ये अपघात झालेला आहे अजित पवारांचा आणि या अपघाताचेच आता ही जी कंपनी आहे ज्या कंपनीचं हे विमान होतं त्या कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या सगळ्या घडामोडींविषयी हा जो अपघात घडलेला आहे त्याविषयी 15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल आणि त्याच्यामध्येही या कंपनीचं विशेष ऑडिट केलं जाणार आहे। कारण ज्या विमानाचा हा अपघात झालेला आहे ज्याच्यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे ते विमान हे चांगल्या स्थितीमध्ये होतं का सुस्थितीमध्ये होतं का असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या कंपनीचं विशेष ऑडिट केलं जाणार आहे। या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल या विशेष ऑडिट मध्ये नेमकं काय काय होऊ शकतं आणि अपघाताविषयी काही समोर येऊ शकतं का? नक्कीच अपघाताच्या विषयीची सगळी इत्थंभूत माहिती आणखी मुख्य म्हणजे की ज्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी विमानसेवा पुरवली जात होती व्हेंचर्स या कंपनीच्या विशेष ऑडिट मधनं अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ शकतात। कारण ज्या कंपनीला परदेशातील काही देशांमध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आलंय त्या देशात त्या कंपनीची सुद्धा सेवा आपल्या देशात का सुरू आहे। ज्या प्रकारे विमानांचं ऑडिट केलं जात होतं ते विमानांचं ऑडिट करण्यासाठी सगळे लोक सक्षम होते का, तांत्रिक बाबींची सगळीच सखोल चौकशी या पूर्ण विषयात केली जाणार आहे। आणि या विशेष ऑडिटच्या माध्यमातून जे DGCA ने आता एक विशेष नियुक्ती पथक निश्चित केलेलं आहे त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंतच अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे नक्कीच व्हेंचर्स या कंपनीच्या अडचणीत वाढ होणार हे आता तरी आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल। कारण अनेक गोष्टींचे उलगडे जे आहेत किंवा अनेक गोष्टींचे प्रश्न या कंपनीवर उपस्थित झालेले आहेत। नेमकं या प्रकरणामध्ये DGCAशी संबंधित काही अधिकाऱ्यांचा सुद्धा साठवलोटा आहे का हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या तपासामध्ये या विशेष ऑडिटमध्ये समोर येऊ शकतो। बरोबर आहे प्रशांत, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।